पंचक्रोशी के सभी लोगों की तरफ से सब कैटेगराइजेशन के खिलाफ और नीट पेपर लीक की वजह से शहीद हुए स्टूडेंट्स को श्रद्धांजलि देने के लिए एक बड़ा मार्च मंगलवार 4 अगस्त 2026 सुबह 11 बजे मार्च शुरू हुआ। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की मूर्ति से कैंटोनमेंट जनरल हॉस्पिटल की मूर्ति तक पुराने मुंबई पुणे हाईवे से होते हुए डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर महाप्रवेश द्वार, सवाना चौक, वृंदावन चौक, महात्मा फुले भाजी मंडई और मार्केट होते हुए ऐतिहासिक नेताजी सुभाष चंद्र बोस चौक देहू रोड पर खत्म हुआ। इस मार्च में भारतीय संविधान और आरक्षण के सभी 59 अनुसूचित जाति और जनजाति के चाहने वाले माता पिता, अलग अलग सामाजिक संगठन, धार्मिक, शैक्षणिक, राजनीतिक पार्टियां और संगठन, नेता, पदाधिकारी और साथ ही महिलाएं, पुरुष, युवा और लड़कियां बड़ी संख्या में इस कार्यक्रम में मौजूद थे। चीफ गेस्ट आयोग हुलगेश भाई चलवाड़ी, मुख्य संयोजक अशोक कांबले, वरिष्ठ पत्रकार के.एच. सूर्यवंशी, श्रीमंत शिवशरण, डॉक्टर रामदास ताते, विजय पवार, प्रकाश कांबले, रुईकर, राजाराम असवारे, दादा, परशुराम दोड़मणि, मूसा दास, गफूर भाई शेख, सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर पात्रे, इंद्रपाल सिंह रत्तू, सुनील कांबले, सुभा पावल, मलिक शेख, कैलाश गोरवे, संदीप बहुत, भारत भुंबक, संजय शेंडे, महिला आघाड़ी, पुष्पा कांबले, शिल्पा शेंडे, पुष्पा सोनवणे, आशा गायकवाड़, छाया शिंदे, संजीवनी चौहान, नीलम काकड़े, अरविंद गायकवाड़, सुनील गायकवाड़, विक्की कोचर, हाजी मलंग मारीमुट्टू, जावेद शिकलकर, नीलेश बोडके, आसिफ सैयद, हितेश चावर, राहुल गायकवाड़, शंकर तल्लारे, रामदास दसारी। इसी तरह जनसेवा सोशल फाउंडेशन के अध्यक्ष के.पी. एडम आदि मौजूद। नमस्कार, आज पुन्हा एकदा भारतीय जनमत चॅनलच्या द्वारे आपलं सर्वांचं स्वागत। आपण देहरोड शहर पंचकोशी कृती समितीच्या वतीने अनुसूचित एससी जातीचा आरक्षण वर्गीकरण विरोधात महामोर्चा या ठिकाणी काढलेला होता। त्याच प्रकारे नीट पेपर घोटाळेमध्ये जे 21 पोरांचा जे मुलांचा जो जीव किंवा आत्महत्या जे केलेलं होतं त्याबद्दल देहूडमध्ये खूप मोठा महामोर्चा करण्यात आलेला होता। आपल्यासोबत आज देहूड शहरातील सूर्यवंशी दादा आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर माहिती करून घेऊ कशा प्रकारे हा मोर्चा काढण्यात आला, तो सक्सेसफुल या ठिकाणी या लोकांनी केलेला आहे। दादा, आपण या मोर्चाबद्दल काय बोलू इच्छिता? देहरोड शहर हे मिनी इंडिया आहे। या अनुषंगानं देहरोड शहरामध्ये अवकाकडं उपवर्गीकरण जे महाराष्ट्र शासनाने लागू करण्यासाठी जो प्रयत्न करत आहे, जो घाट घातलेला आहे, त्याच्या निषेधामध्ये उपवर्गीकरण रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी देहरोड शहर व पंचक्रोशीमधील तमाम भारतीय नागरिकांच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलं। या मोर्चाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देहरोड शहरातील पूर्ण बाजारपेठेमधून हे जो मोर्चा आहे त्याचं मोर्चाचं आयोजन करून त्याचा समारोप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार समोरील मोकळ्या जागेमध्ये करण्यात आला। या प्रसंगी प्रबुद्ध विचारवंत सामाजिक कार्यकर्ते मानवदादा कांबळे, त्याचप्रमाणे बुद्धिस्ट इंटरनॅशनल कॉलेजचे संस्थापक हुलगेशभाई चलवादी, त्याचप्रमाणे देहरोड शहरातील काही मान्यवरांच्या वतीने हा जो महामोर्चामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या महामोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे या देहरोड शहर आणि पंचक्रोशीमधील तमाम सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा, औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते आणि अत्यंत भव्य दिव्य प्रकारचा हा जो महामोर्चा झाला। यामध्ये प्रमुख मागण्या होत्या की अवकाकडं उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं, जंतर मंतर नीट परीक्षामध्ये जो घोटाळा झाला त्याच्या अनुषंगानं जे 21 विद्यार्थी शहीद झाले, त्याचप्रमाणे जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये, शांतमय चाललेल्या आंदोलनामध्ये जे शहीद झाले, या सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहून आपल्या सर्व देहरोडकरांच्या वतीने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे जो एक निवेदन तयार केलेलं आहे, ते निवेदन आपण मंडल अधिकारीच्या वैभव भुतेकर यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने आपल्या देहरोड शहराचे ACP आदरणीय मोरे साहेब यांच्याकडे ते आज निवेदन सुपूर्द केले। जेव्हा जेव्हा देश
संकटातील अडचणीतील तेव्हा आंदोलनाद्वारे देरोड शहर पंचकोशीतील कृती समिती लढा देणार. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.